ओ चहा आणलाय बघा तुमच्यासाठी. आंदे सोनाली, मी कधीपासून तुझी वाट बघत होतो. तुला बोलवावं म्हटलं, बरं झालं तू घेऊन आलीस. अहो मला माहिती आहे, जेव्हा तुम्ही लॅपटॉपवर काम करता तर तेव्हा तुम्हाला चहा कॉफी लागतोच. बरं मी काय म्हणते ऐका ना. बोल ना सोनाली, काय झालं? अहो तुम्हाला तर माहितीच आहे, मी दरवर्षी जाते शिमग्याला आईकडे माहेरामध्ये. तर आई म्हणू लागली की मी बिट्टूला पाठवते, 2-3 दिवसासाठी लेकरांना घेऊन येतेस का तू? जावई बापूला विचार म्हणली अगोदर, नंतर मी बिट्टूला पाठवते तुम्हाला घेण्यासाठी. हे बघ सोनाली, ते तुझं माहेर आहे, तुला जावावं येवावं लागते, पण तिकडे गेलं की लेकरं पहिले बिमार पडतात. ते माझ्या डोक्याला ताण देऊ नकोस बघ तू. तसं नाही हो, योगायोग होता. कुलप्या खाते तिकडं, सोन्या गेलं की त्याला काही सहन होत नाही, काय नाही, फिरते बाहेर. आली असेल ताप थोडीफार. हे बघ सोनाली, मला माहिती आहे तुला जावंसं वाटत आहे, खूप दिवस झालं तू गेली नाहीस, पण मी पहिले आईला विचारतो. आई जर म्हणली जा तर तू जा. मी तुला असं हे करत नाही ग, जाऊ नकोस, तुझं माहेर आहे, तुला जावं लागतं. भाऊ बहिणी आहेत, आई बाबा आहे, तुला पण भेटावंसं वाटत असेल, मी समजू शकतो. लेकरं बिमार पडतात, माझं डोकं सरकते बघ. मग प्लीज तुम्ही फोर्स करा ना बरं आईला, कारण तुम्ही फोर्स केला तरच आई जाऊ देतात, नाही तर जाऊ देत नाहीत. प्लीज समजून घ्या ना, जावंसं वाटत आहे हो. शिमगा आहे, सगळ्या माझ्या मैत्रिणी येतात, भेटतात मला. हे बघ सोनाली, आईची तब्येत तशी पण चांगली नाही, आणि तुला खरं सांगायचं म्हणजे ना, तू नंतर शिमगा झाल्यानंतर गेलीस तरी पण चालते बघ, पण सध्या जरा आईला बरं वाटत नाहीये. होय हो, कोणता पण सण जवळ आला की मी नेहमी बघायला तुमची आई काहीतरी काढते. बीपी तर लो होते, चक्कर तरी येते, अंग तरी दुखते, टोंगळ्यानं चालता तरी येत नाही. मी कधीपासून बघायले, पहिलेपासून मला हे माहिती आहे तुमच्या आईचं. हे बघ सोनम, काही पण बोलू जायला म्हणून काही पण बोलू नकोस. आई आता म्हातारी आहे वयाने आपल्यापेक्षा तरी, तुलाच घरातली कामं होत नाही, तिला कशी होतील ग? मी का 10-15 दिवसासाठी जायला गेले काय नाही, तुम्हाला पण कळायला पाहिजे. 8 दिवसापासून मी वाट बघायला म्हणलं येरी तरी म्हणतील म्हणलं सोनूचे पप्पा. सोनाली जा ग, सण आहे, होळी आहे, 2-4 दिवस का होईना, जास्त दिवस राहू नको, लेकरं बिमार पडतात. पण कधीपासून वाट बघायला, एकदा पण बोलल्या नाही तुम्ही. हट, असं कुठं असतंय का? आम्ही पण लेकी बाई, आम्हाला जा वाटत नाही का? तुमची बहिणीत नाही का? आता परवा दिवशी ताई येणार आहेत, त्यांनी पण येऊ नये मग त्यांचं घर सोडून. त्यांच्या पण सासूची तब्येत खराब असेल, त्यांच्या पण सासू मथारी असेल. खरं सांगायचं झालं ना सोनूचे पप्पा, हे भेदभाव काही कामाचा नसते. तुमच्या बहिणीले की येतात, आम्ही पण कोणाच्या तरी बहिणीले किंवा आम्हाला जाऊ वाटत नसेल का? हे बघ सोनाली, माझं डोकं खाऊ नको. पहिलेच माझ्या ऑफिसचं काम एवढं दिले माझ्या बॉसने की माझं डोकं चालत नाही बघ. एकतर लॅपटॉप पण चालत नाही, हँग व्हायला कधीपासून. ये मम्मी, चल की मामाच्या गावाला, चल की बरं. काही जायचं नाही मामाच्या गावाला. काय आहे मामाच्या गावाला? कमीत कमी लेकरा देखत तरी चांगलं बोला की. लेकरं पण तसे शिकायले तुमच्यासारखं उलट बोलायला, रगेल बोलायला. तू चढवलंस त्याला. पप्पाच्या देखत आईच्या देखत नाद लाव, रड थोडंसं जायचं मामाच्या गावाला म्हणून. नाही नाही, मला जायचंय, मला मामाच्या गावाला जायचं, मला आईकडे जायचं तिकडे. बेटा सोनू, तुला तिकडे जायची काय गरज आहे? तुला काय पाहिजे? आपण उद्या मार्केटमध्ये जाऊन घेऊयात, ओके? नाही, मला जायचंय. पहिले शिकून ठेवलं वाटायला लेकराला सगळं. काही जरी म्हणले पप्पा, काही जरी घेऊन देतो म्हणले, कुठे जरी फिरायला घेऊन जातो म्हणले, तरी पण नाही म्हणायचं, जायचंच म्हणायचं. त्याला म्हणायची काय गरज आहे? एवढूसं लेकरू आहे, त्याला कळत नाहीत का? मामाच्या गावाला आजोळा गेल्यानं त्याला जीव लावतात की नाही सगळे ते. ते कसं आहे ना आता सोनाली, तुला चढेलपणा करायलीस, तुला कोणतं सांगितलं ऐकू वाटना गेले. कसं बोलताय सोनूचे पप्पा तुम्ही? एखादा सण आला, कोणत्या पण स्त्रीला माहेराला जाऊ वाटत नाही? भेटी गाठी होतात, बघा वाटते, बोला वाटते, जावा वाटते माहेरामध्ये. सोनू, 2-4 दिवसाची गोष्ट आहे हो, जाऊन येऊ द्या. होळीचा सण आहे, माझ्या मैत्रिणी येतात सगळ्या, प्लीज जाऊन येऊ द्या हो. आणि खूप दिवस झालं आईला, भाऊला, बाबाला त्यांना पण नाही बघितलं. माझ्या बाबाची तब्येत पण चांगली नव्हती म्हणे, तुमच्या आईची तब्येत चांगली नाही, तुम्ही मला कसं म्हणायला जाऊ नको म्हणून? ते पण माझे कोण ना कोणतरी आहेत ना. हे बघ सोनाली, माझं काम होतं तुला सांगायचं की आईची तब्येत ठीक नाही, आई घरातले कामं करू शकत नाही. तू आता आईला विचार, नाहीतर कसं होईल माहितीये का, तुम्हाला जाऊ दे वाटत नाही असं होईल. आई, ओ आई. सोनाली, दरवाजा चालूच आहे, काय म्हणतेस? आई, काय झालं सोनाली, काय म्हणतेस? आई, गावाकडून माझा भाऊ येणार आहे आम्हाला शिमग्याला नेण्यासाठी. हे बघ सोनाली, तू नेहमी जातेस, मी तुला नाही म्हणत नाही, पण यावेळेस माझी तब्येत बिलकुलच चांगली नाही आणि चकुली पण येणार आहे बघ. ते सगळं तुमचं ठीक आहे आई, पण माझ्या आईबाबांना पण लेकरांना मला बघावं असं वाटत असेल ना. शकुलीताई कशा येत आहे तुम्हाला बोलायला भेटायला, तसं मला पण जाऊ वाटत असेल ना. माझे पण बहीण भाऊ आई बाबा आहेत तिकडे. हे बघ सोनाली, शकुली नेहमी दरवर्षी कोणत्या पण सणाला येत नाही, तिच्या घरचे पण तिला येऊ देत नाही, तिच्या सासऱ्याला पण चांगलं वाटत नाही, ती राहते ना. ती म्हणते का तशीच, मला कॉल करून फक्त म्हणते आई मला यावं असं वाटते, भेटावं असं वाटते, पण जमत नाही. आई, फक्त 2-4 दिवसाची तर गोष्ट आहे ना, समजून घ्या ना बरं. मला पण जावं असं वाटत आहे ना, सोन्या पण नाद लावायला जाऊ दे म्हणून. त्याला काय कळलं एवढ्या बाटक्याला? त्याला तर जावंच वाटते. गेल्या वर्षी गेली होतीस होळीला, कशी बिमार पडून आणलीस लेकरं. हे बघा आई, होळीच्या दिवसामध्ये थोडंफार ऊन असते, सोन्याला चांगलं फिरावं असं वाटते तिकडे गेल्यानंतर. मित्र आहेत त्याचे बाहेर, त्याला सगळेजण आवडतात. लेकरं काय दरवर्षी बिमारच पडतात की काय बरं आई? गेल्या असं काहीतरी कमी जास्त होते वातावरणामध्ये. सोन्याला काही इथं ताप येत नाही की काय? तुम्ही तसं म्हणायला, इथल्यापेक्षा जास्त सोन्याचा लाड तिकडे होते. उगाच लेकरू चल म्हणत नाही, लेकराला का कोणी शिकवत नाही काय नाही, शिकवल्याने लेकरू शिकत नसते. तुला काय म्हणायचंय? इथं काय सोन्याला आम्ही खाया पिया देत नाही, काटा घालतो काय त्याच्यावर? एवढूसं लेकरू आहे, ते चांगलं वाटते ते बोलते. नुसतं लेकरू खाण्यापिण्यानंच खुश राहत नाही आई, खेळायला पण चांगले माणसं पाहिजे घरामध्ये, बोलणारे माणसं पाहिजे. तुम्ही कधी त्याला म्हणता का ये रे सोन्याजवळ बस, आपण खेळत काहीतरी, बोलत काहीतरी, जाऊत बाहेर फिरायला? कधी म्हणता त्याला तुम्ही?
माहेरामध्ये गेल्यानंतर 1 मिनिट घरामध्ये नसते सोनू माझा. बाहेर कोण ना कोण तरी येतात, माझ्या मैत्रिणी तरी येतात, त्यांच्या मुली तरी येतात, त्याचे मामे तरी येतात, काकी तरी येतात, त्याला न्यायला लाड करतात सगळेजण त्याचा माझ्या माहेरामध्ये. बरंच आहे तुमचं, जाऊ नको म्हणायला, बिमार पडते म्हणून. कधी पडला असेल तर तसं म्हणाले का तुम्ही? इथं पडल्यानं सोन्या त्यानं माझ्या घरच्यांना म्हणाव काय तिकडे जाऊ नको सासरमध्ये सोन्या बिमार पडायले. जरा विचार करून बोलत जाऊ आई, आपली पण मुलगी आहे, आपली पण लेक येते कोणत्या सणाला, आम्हाला पण जाऊ वाटत असेल. सोन्याचं तर फक्त नाव आहे, कारण तर दुसरंच आहे. ताई आईला तर तुम्हाला एकटीला काम होत नाही, सगळे भांडे बुंडे साफसफाई, तुम्हाला वाटते स्वयंपाक वगैरे हे ते बनवा, होत नाही माझ्यानं. राहिली तरी बी करू शकत नाही मी इथं. मला 4 दिवस सुखानं नको का? तसं नसते आई, आपल्या लेकीप्रमाणे पण दुसऱ्यांच्या लेकीचा जीव असते, आपल्या लेकीप्रमाणे दुसऱ्यांच्या पण लेकीला माहेर असते, सासर असते, सगळं असते, बघावं लागते. तेच तोंड सुटलंय का तुला सोनाली बोलायला? बोलत नव्हतीस पहिले एवढं तू. बोलायला मला पहिलेपासूनच जमते आई, भांडण नको म्हणून मी शांत बसते. आता माझा हक्काचा दिवस आहे, हक्काचा वेळ आहे, मी बोलणारच ना तुम्हाला. आणि हो तसं पण काय गलत करायले मी? हा सण आहे होळीचा, जाऊ वाटते की बाईला जाऊ द्यायचं माणसाने. तुम्ही तर म्हणाय पाहिजे सोनम 4-5 दिवस जाऊन ये ग, स्वतः म्हणाय पाहिजे. मी म्हणेपर्यंत तुम्ही वाट बघायला. उगा भांडणी करण्यामध्ये मतलब नाही आई. करते माझ्या भावाला फोन मी, संध्याकाळी येऊन घेऊन जाईल. मला 2 घंट्याचा रस्ता आहे, जातो आम्ही, करते पॅकिंग मी. सुधीरला विचारलंस का? सुधीर काय बोलला? आई ते तर तुमचाच लेख आहे, त्यांना पण वाटते सोनाली गेल्यानंतर टायमिंगवर नाश्ता होत नाही, कपडे भेटत नाहीत प्रेस केलेले, जेवण होत नाही, साफसफाई नसते. त्यांना का कळत नाही की काय? ते तर पहिलेच नाही बोलले तर सोन्याचं नाव घेऊन. तुम्ही पण सोन्याचं नाव घ्यायला. सोनाली चाललीस बघ, एवढा चढेलपणा काही कामाचा नसतो सुनायचा. हा सोनाली तू इथंच राहत जा, इथलीच कामं करत जा, जाऊ नको. तुला काय माहेर आहे का? तुला मायबाप आहेत का? भाऊ बहीण आहेत का तुला? इथंच राहत जा तू सासरमध्ये, भांडे घासायला 4 टाइम. सोनाली ही काय बोलायची पद्धत झाली का तुझी? काय बोलायलीस आणि काय समजून बोलायलीस तुम्हाला असं? ते कसं आहे ना आई साहेब, तुमच्या भाषेमध्ये तुम्हाला बोलले तर तुम्हाला कळते, मी माझ्या भाषेमध्ये तुम्हाला सांगू लागले, तुम्हाला समजलं नाही. आता समजलं असेल तुम्हाला. उलट्या पालट्या बोलायलीस ना, माहेरामध्ये जाऊन बोल, इथं माझ्यासोबत बोलायचं नाही. तू सासरमध्ये आहेस, नीट वाग. बोलायला दिलं म्हणून सबर 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 काही बोलायली, हेच मला तुम्हाला सांगायचं आहे आई. जसं तुम्ही वागवता तशा आम्ही वागतोच ना, पण असं नसते. आमचा पण जीव असते, आम्हाला पण जावं वाटते माहेरामध्ये. माझं सांगायचं काम होतं, मी सांगितलं. पुन्हा म्हणू नका की मला पण विचारलं नाही आणि त्याला पण विचारलं नाही. सुधीरला त्यांना पण विचारलं मी आणि तुम्हाला पण विचारायले मी. माहेराचं नाव काढलं की दुखते शायचं. यायला लेकीबाई नाहीत का? आम्ही लेकीबाई नव्हा का कोणाच्या? थांब तुझा माज काढते, लई बोलणे आले ना तुला. थांब, पॅकिंग करत आहे मी, अखेरीचं सांगायले तुम्हाला. जा जा कर जा. सोनाली माझा ब्लू वाला शर्ट कुठे आहे? दिसत नाही. प्रेस केलंस की नाही तू त्याला? मला नाही माहिती, तुम्ही धुवायला टाकला होता का तुम्हालाच माहिती आहे. धुवायला टाकला असेल तर मी धुतला असेल. अगं सोनाली तू आईकडे गेली नाही तर काय झालं? आज आपण मूवीला जाऊया सगळेजण. आग लागली तुमच्या मूव्हीला, तुम्ही जाऊन बघा तुमच्या माईसोबत. आणि हो तसं पण तुम्ही माझं जायचं कॅन्सल केलं ना, घरामध्ये मी जेवढे दिवस तुमची बहीण आहे तेवढे दिवस झोपून राहील. करा कामं तुम्ही का कडकून सगळेच जण. हे बघ सोनाली, रागराग करण्यामध्ये काही पण फायदा नाही, तुझी तब्येत खराब होईल बघ. राग राग मी कराय रे? राग करणं साहजिकची गोष्ट आहे माझी. अरे तुम्ही मुलगी राहिल्या असत्या ना, तुम्हाला समजल्या असत्या भावना काय असतात, कोणता सणवार आल्यानं माहेराला जाण्याची खुशी काय असते ते. सोनाली तुझ्या फिलिंग्स मी समजू शकतो, पण प्लीज आता जाऊ नको ना. उन्हाळ्याच्या सुट्ट्या लागल्यानं एखादा महिना जाऊन राहून ये ना तू. किती किती बोलल्या? परत एकदा बोला, ऐकलं नाही मी. हो ग सोनाली, उन्हाळ्याच्या सुट्ट्यामध्ये जाऊन एखादा महिना राहून ये तू सोन्यासोबत. इथं 4 दिवस जायचं म्हणलं तर झोंबायले तुम्हाला आणि तुमच्या माईला. 1 महिना राहायचं म्हणलं तर किती झोंबल तुमच्या दोघाला. सोनाली मी काही म्हणत नाही म्हणून काही पण बोलू नकोस बघ. काय गरज आहे तुला अशा घाणेरड्या गोष्टी बोलायची? अच्छा तुम्ही चुकीचं वागू शकता, तुम्ही चुकीचं बोलू शकता, पण नाही. सोनाली एखादी गोष्ट बोलली की कशी टोचते, कशी लागते, कशी झोंबते. आम्हाला फिलिंग्स नसतात ना बोलायच्या, रागायच्या, हसायच्या, खेळायच्या. हे बघ सोनाली, सिच्युएशन समजून घे. चकुलीताई खूप दिवस झाला आली नाही. चकुलीताई येईल, घरामध्ये कामं नाही होणार ग. तिला पण तिचं पण छोटंसं बाळ आहे, तुला का कळत नाही ग? आणि आईने एकटीनं काही पण करणं नाही होणार ग. 2-3 दिवस तर थांबणार आहे. चकुली बोलली मला सकाळीच फोनवर. कसं बोलताय ना सोनूचे पप्पा तुम्ही? माझी पण कोणीतरी वाट बघत असेल ना. तुम्ही तुमच्या बहिणीची, तुम्ही तुमची माय वगैरे कशी वाट बघत आहात. येणार आहे चकुली म्हणून, आज उद्यापासून किती दिवसापासून बोलाबोली चालू आहे. तुम्ही वाट बघताय ना. मला जाऊ वाटत नसेल का? माझी पण कोणतरी वाट बघत असेल ना माहेरामध्ये. मला पण माय आहे ना. जसं तुम्हाला तुमच्या भाच्याला बघू वाटते तसं माझ्या पण भावाला भाच्याला बघू वाटत असेल, माझ्या आई बाबाला बघू वाटत असेल, त्यांच्या नाताला, त्यांच्या मुलीला बघू वाटत असेल का बरं? तुम्ही विचार करा एकांतामध्ये मी काय चुकीचं बोलत आहे आणि तुम्ही काय चुकीचं वागत आहात ते. जाऊ द्या सोनूचे पप्पा, तुम्हाला बोलून तरी काय फायदा आहे ना. माझं नशीब मी समजून घेते. असं जाऊ द्या. जेव्हा हे सगळं तुमच्या बहिणीसोबत घडेल आणि तुमची बहीण तुमच्या माईला सांगेल आणि तुमची माय तुम्हाला, तेव्हा तुम्हाला कळेल सोनलवर काय बितली होती त्यावेळेस होळीला. आपल्या लेकी बाळीप्रमाणे दुसऱ्यांच्या लेकी असतात, समजून घ्यायचं असते माणसानं शब्दामध्ये. एवढं बोलायची, एवढं तांडव करायची गरज पडूच नाही सण आल्यानंतर. एरवी मध्ये तुम्हाला कधी बोलते का मी माझ्या आईची तब्येत ठीक नसते जाऊ द्या म्हणून? कधीच बोलत नाही मी, सगळं समजून घेते. फोनवर बोलून सगळं कट करते मी. आता कोणाला काय तरी समजून सांगू मी? इकडून तू मला बोलायलीस, तिकडून आई मला बोलायली. आई म्हणाली तुला बहिणीचं काही वाटत नाही, माईचं काही वाटणं गेले, बायकोचा बैल झालास, बायकोचं ऐकायलास तू सगळं. तुला बोलावं, तू अशी मला बोलून दाखवायलीस. मी कोणाचं ऐकू सोनाली? तू सांग जरा, माझं किती मरण होत आहे.
खरं सांगू सोनाली, तुमच्या या बायकांमध्ये माणसांचं एवढं मरण असते ना, तू कधी समजू नाही शकणार ग. तुम्हाला फक्त घरातली कामं दिसतात, आम्हाला काय काय बघावं लागतं, बाहेरचं पण बघावं लागतं, राहिलेले तुमचे भांडण असतात ते पण ऐकावे लागतात. आईकडून बोललं की बायकोला वाटते बायकोचा बैल, तुला बोललं तर वाटते तसं, तिला बोललं तर वाटते असं, बहीण आली की तिचं ऐका. मग आता मी काय करू सोनूचे पप्पा? फोन करून तुम्ही सांगा माझ्या आईला, मामी पाठवत नाही म्हणावं. सोनालीची पण तब्येत चांगली नाही आणि सोन्या पण तिकडे आल्यानं बिमार पडते. तिकडे कोणी राड करत नाही म्हणा सोन्याचा. सोनाली, मी कसं बोलू तुझ्या आईला? तू बोलू शकतेस ना. का नेमकं मीच तोंडावर का पडावं माझ्या आई बाबांच्या, माझ्या माहेरच्या लोकांच्या? त्यांना वाटत नाही का सोनालीला या वाटत नाही इकडे छोटंसं घर आहे म्हणून? ठीक आहे सोनाली, मी तुझ्या आईबाबांना कॉल करतो, बोलतो मामा मामी यावेळेस सोनालीचं येणं होत नाही, वाटल्यास तुम्ही इकडे या होळी साजरी करण्यासाठी. काय बोलले तुम्ही? इकडे या म्हणावं होळी साजरी करायला? अच्छा, म्हणजे त्यांची लेक ते लेक तुमच्या घरी बटकुळ्यासारखं काम करणार नोकराणीसारखं. आता माझ्या आई बाबाला पण लावा काही काम आहे ते. तुमच्या आई का शांत बसते का माझ्या आईला? सोनाली, प्रत्येक अँगलला असा वाईट विचार का करतेस ग तू? कारण कसं आहे ना सुधीर साहेब, तुमच्या घरामध्ये सरळ बोललेलं कोणाला समजतच नाही. आता आईला थोड्या वेळापूर्वी मी बोलू लागले, तुमच्या रूम मध्ये गेले, तब्येत विचारली मी आईच्या आईला, म्हटलं आई मला 2-4 दिवस जाऊन उद्या माझ्या आई बाबांना सांगले होळीसाठी माझा भाऊ येणार आहे. तुमची आई सरळ म्हणली शकुली येणार आहे, माझी पण तब्येत ठीक नाही, इथं कामं लागतात तर राहा म्हणून. एवढं कसं लाज वाटत नाही बरं? सरळ सरळ तोंडावर असं बोलायचं. आणि हो, तसं बघायला गेलं ना, तुमची बहीण तरी आल्या ना कुठे चांगली वागते माझ्यासोबत, तन 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 करत राहते. हे असंच बनलं, ते तसंच बनवलं नव्हतं, ते तसं बनवायचं नव्हतं, हे असं करायचं होतं. आईला तुम्ही कामच लावता बहिणी, असं तसं 12 भानगड्या खूप लावते तुमची बहीण पण. यावेळेस बघतेच मी, सोयच बघते, कोणी बोलून तर बघा मला. आले का ग माय माझे लेकरे? किती वेळची वाट बघू लागली मी सोन्याची पिल्याची. खुशाल की जाबाई बापू? हो हो मामी, आम्ही बरे आहोत, तुम्ही बरे आहात की सगळेजण? आणि हे काय बाई, बॅग आणली नाही वाटायले, लगेच निघाले की काय तुम्ही? राही ना गेल्या काय? नाही आई, तिकडे पाठीमागे बॅग ठेवली बघ, आणतो म्हणला सुधीर. बरं बरं, सुधीर आलता का तुम्हाला न्यायला बस स्टँडला? हो आई, दादा आला होता न्यायला आम्हाला, फोन केला होता याय ना. जावई बापू, आई बाबा बरे आहेत की सगळेजण? आजी ते भाऊ वहिनी सगळे सगळे चांगले आहेत की? हो मामी, आईची तब्येत जरा बरी नाही बघा, बीपी लो होत राहायला, कमी जास्त होत राहायला, घाम सुटायला, उभं टाकता येईना गेले, जास्त वेळ चक्कर यायली आईला. मला बी कळायला जास्त दिवस राहू नये म्हणून बोंबलायले ही माणूस. बरं बरं, या की मधी पाय बी धुवा. पिंकू पण थकली झोपली वाटायले, प्रवास सहन होत नाही काय नाही. शकुलीबाईचं तोंड काऊन पडले? उलटी बिलटी झाली कायला बस मध्ये? सहन होत नाही काय नाही पहिले पासून? काय नाही, थोडस मळमळ होऊ लागले आई. आणि हे काय बॅनर लावलं तुझ्या पाठीमागे होळीचं? होळी खेळायला सुरुवात केली काय तुम्ही घरच्या घरी? सासू सुन ना? अगं नाही ग चकुले, सोन्या म्हणू लागलं आई, दुसऱ्याने बी बॅनर लावले तर बगीच्यामध्ये. मी म्हणलं एखादं लावावं, म्हणलं त्याला बरं तरी वाटेल. लेकरं सकाळपासून खेळू लागले बघ, सोन्या खेळून खेळून आता खाऊन झोपी गेले जरासं. नुसतं रंग खेळायला, अंगाचा रंग पण निघला नाही त्याच्या. सोन्या गेलं नाही वाटायला यावेळेस आजूळा होळी खेळायला? होय हो जावई बापू, माझी तब्येत चांगली राहायला गेली. मी सोन्याला म्हणलं जाऊ नको बाई, राहाय बरं 2-4 दिवस राहाय, शकुली येणार आहे, नंतर का जाणं होईना. नाही तुझ्या आई बाबाला तरी इकडे बोलव होळी खेळायला. बरं बरं असो, या मध्ये येऊन बोलूता या. इथं नुसतं रंगबिंग पडलाय. ऐक चकुले, काय झालं? काय म्हणायल्या? बघ नाश्ता बिष्टा काही करू नका, चहा पाणी करून मी निघतो. राहाय 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 उगं म्हणू नको, सांग तुझ्या आईला तुमचं काय नाही, रिकाम टोकडे तिकडे दुकान आहे माझं, सोडून राहता येत नाही मला. काय म्हणाले तुझा जावई बापू? काय झालं? या की मधी. काही नाही आई, दुकानावर कोणी नाही ना, सगळ्यांना सुट्ट्या घेतल्यात, होळीला गावाला गेले सगळेजण. ते म्हणाले दुकान मला बंद करता येत नाही, चहा पाणी करायला मामीला, जेवण बिवण करायला काय सांगू नको, निघतो मी 2 घंट्यानं. असं थोडी असते आल्या आल्या निघायला दुकानावर. सगळेजण सुट्ट्या घेतात, दुकान एखाद्या वेळेस बंद केल्याने काय व्हायले? संध्याकाळून जा की जेवण बिवण करून. ते कसं आहे ना मामी, दुकान जास्त दिवस मला बंद ठेवता येत नाही बघा. मागं पण 2-4 दिवस बंद होतं, काकाच्या पोराचं लग्न होतं, तिकडे गेलो होतो आम्ही. आणून सोडलं की तुमच्या लेकीला, आता करा की पाहुणचार लेकीचा, आणून सोडा म्हणावं सुधीरला. आता माझं काय येणं होत नाही. हो हो, तुम्ही येऊ नका तुमचं दुकान सोडून. आता येताना दादाला घेऊन येते मी आता 2-4 दिवसानं. काय ते लेकरू झोपले, जरा हळूहळू बोला, मधी चला, चहा पाणी घ्या, ऊन हाय नुसतं. चला बरं मधी या बसा बरं मधी. सोनाली, ए सोनाली, आले आले, पाणी घेऊन येत आहे आई. होय आई, बहिणीला कोणी घ्यायला आलं नाही का? अगं न्यायला तिचा भाऊ येणार होता, पण इथं माझी तब्येत ठीक नाही, तू पण येणार होतीस म्हणलं. लेकराला घेऊन कुठं काय करणार आहेस? 4 दिवस थांबशील म्हणलं, जाशील मग. ते बघा आली सोनाली. आई मला नुसता घाम आलाय, मी जाऊन फ्रेश होऊन येते. हिला झोपू घाल बरं जरासं पिंकूला. तो बरे आहे की ताई दादा? खुशाल की? हो हो ताई, आम्ही खुशाल आहोत, तुम्ही बरे आहात की? सोन्या दिसना गेले, कुठे गेले किती वेळचं? घ्या थंड पाणी घ्या, सोन्या बाहेर खेळत असेल बघा. काय झोपले का आहे की? बरे आहा की बहिणी? गेल्या नाही तुम्ही माहेरी? येणार होता भाऊ माझा नाही आला, पण आई म्हणल्या माझी तब्येत ठीक नाही म्हणल्या, चकुली पण यायली, घरातलं कोण करावं म्हणून जायचं कॅन्सल झालं माझं पण. होय आई, असं काऊन केलं तू वहिनी सोबत? कोणी आले की बाईला या वाटते? मला या वाटत नाही का? मी आलो नाही का? सांग बरं. हे बरोबर आहे बरं मामी,
कोण्या पण लेकी बाईला जावं वाटते. छकुलीला जर मी घेऊन आलो नसतं किंवा जर मी म्हणलो असतो मी पाठवत नाही, तुम्हाला कसं वाटलं असतं सांगा बरं. जाऊ दे आता, येणार होता भाऊ माझ्या घरचे पण माहेरचे सगळे नाराज झाले. परत मी काय फोन केला नाही, काय नाही. आई सकाळपासून मला फोन करायला, एकही फोन रिसीव्ह नाही केला मी. काय म्हणून बोलू त्याला मी आता? असं नसतंय आई, माझं पण तुझ्या घरी कोण्या निमित्ताने येणं होते बरं. आता एक सण आहे होळीचा. आता पिंकू छोटी आहे, मला जर म्हणले असते तुला पाठवत नाही, तुला कसं वाटलं असतं? सोन्या तर मोठंच आहे की पिंकूपेक्षा, सांग बरं तू. वहिनीला किती वाईट वाटत असेल. आपल्या लेकीसारखं समजावे, आपल्यासारखं समजावे. ते बी कोणाच तरी लेक होय, बहीण होय. जाऊ देत आई, 2-3 दिवसापासून आईसोबत भांडण पण झालीत माझी या गोष्टीवर, पण त्या समजून नाही घेतल्या. तुमच्या भावाला पण बोलले मी 2-4 दिवस मला जाऊन येऊ द्या. छकुली तुम्ही बोलत बसा, मी जरा फ्रेश होतो, आराम करतो रूम मध्ये. जरा मला वेगळं व्हायला, ऊन लागल्यासारखं व्हायला बघ, डोकं करायला माझं. काय झालं हो माय, चक्कर खाऊन यायली तुम्हाला? खाल्लं नाही काय नाही, सकाळी चहा बिया पिला नसेल म्हणलं बरं. पट्ट मला दुकानात एवढं जीव आहे की कुठंच मन लागना तुमचं. बरं मा किती भांडण करू लागली मला, आणि आणून सोडा नाही तर भावाला बोलवतो मी. आणून सोडलं ना, जातो मी रूम मध्ये. जरा असं तंग लई केलीस, मला चक्कर यायली बघ. आता वेगळं व्हायला, भूक पण नाही लागली, जरासं झोपतो मी. ऊन लागलं वाटायला मला. सकाळी पण लवकर उठलो होतो मी, जरासं झोपतो, नाश्ता पाणी करतो. जेवण काय करत नाही, जेवण बनवू पण नका बघा, मी जेवण करून जाणार पण नाही. बरं माय वहिनी, तुमचं चांगलं आहे, भाऊ आमचा चांगला आहे. म्हणलं ते ऐकते, म्हणलं ते आणून देते तुम्हाला, तुमच्या म्हणण्याप्रमाणे राहते. नाहीतर मग काय करावं ताई सांगा बरं. लटके झटके कोण सहन करा. 2-4 दिवसापासून बोलणं गेलती बरोबर, राग करून राहिली, स्वयंपाक करणं गेलती, उठणं गेलती, जेवण गेलती, त्या पिंकूकडे बरोबर बघणं गेलती. अहो बजायला जा की आता, जाऊन झोपा की बरं, जा की आता. उशीर व्हायचा, आम्ही उठणार नाही बरं. जाणं कॅन्सल होईल, राहावं लागेल तुम्हाला. मला जर उशीर केला तू छकुली, मी तुला घेऊन जातो बघ, हे लक्षात ठेव पहिले. तू तसं पण मला करमत नाही. पिंकू कुठे गेली की घराच्या बाहेर. सोनाली, जाऊन चहा पोहे बनव जा, कारण सोयरा म्हणायला काही खाऊन पिऊन जाणार नाही. स्वयंपाक बनवायची एवढ्या लवकर काही गरज नाही, काय नाही. चहा पोहे नाही तर मुरमुरे तरी बनव, नाही तर हलका फुलका काहीतरी बनव जा. काय ना म्हणले म्हणून तुम्हाला बरं दिसते काय आई? सोयरा राहायला गेले, पटापट तुम्हाला काहीतरी करावं लागणार आहे की नाही? माझंच चुकलं, मी तुला फोनवर सांगायला पाहिजे होतं. सोयरा थांबणार नाही, स्वयंपाक पहिलेच बनवून ठेवा, मटन बिटन काहीतरी. ताई टेन्शन घेऊ नका तुम्ही, स्वयंपाक बनवते मी. असं कसं जाऊ द्यावं आम्ही चहा पोह्यावर? आम्हाला कळणार की काय? माझा भाऊ आहे ते. ठीक आहे सोनाली, जा तू किचन मध्ये, मी येते. कापी करून देते, तोपर्यंत पीठ बीट चुरतू. मसाले बिसाले बघ काय आहेत काय नाही मटनला. ते सुधीरला फोन करून सांगते मटन घेऊन ये म्हणते येताना. तो दाजी राहणार नाही म्हणते, जाणार आहे. आई तू काय येडी बिडी हस की काय आहे? काय झालं ग माय चकुले, काय चुकलं माझं आता? काय वेगळं बोललो काय जाऊ बापू समोर मी? कळालं नसेल मला. आई तुही लेक जर होळीला म्हणा, दिवाळीला म्हणा, कोणत्या पण सणाला म्हणा आली नसती, तुला किती वाईट वाटतेय? मग तू वहिनीला काऊन नाही पाठवलं होळीला तिच्या माहेरी? का बरं, तिला जा वाटत नसेल? वर्षभर तिने कामच करत बसाव का तुझ्या घरामध्ये? तुझा भाऊ तुला न्यायला आला असता, तू गेली असतीस की नाही? नाही आई, हे भेदभाव काहीच कामाचा नसतो. आता माझी ननंद माझ्या घरी आली, मी जर त्याच्या घरी बोललो असतो, मला म्हणू लागले नेऊन सोडत नाही चकुले, तुला तब्येत खराब व्हायची लेकराची. मी आलो की नाही? मला तुम्हाला भेटा वाटते की नाही सगळ्याला? माझे भाऊ आहेत, बहीण आहेत, आई बाबा आहे, सगळेजण आहे. त्याने जर मला सरळ म्हणले असते तुला पाठवत नाही चकुली, मला कसं वाटलं असतं? काही नसते आई, पोरीचं 2च घरं असतात. बापाच्या घरी वाढते, बाप पण कुठं जाऊ देत नाही, काही नाही. ठीक राहिला तर नवऱ्याच्या घरी पण सासरे, नवरा असा वागला, आनंदाशी वागली, तिनं कुठं जावे? आता वहिनीने तट केली असते, निघून गेली असते, तुझं काय राहिलं असतं? एवढ्याशा गोष्टीहून तर संसार तोडता येत नाही ना. मग तुला काय नाही समजलं हे? माय खरंच का ग माय चकुले, सोनाली सोबत मी चांगली वागली नाही का ग? मला वाटलं माय तब्येत ठीक नाही, तू लेकरू एवढूसा आहे, 4 दिवस तू काय येऊन आराम करशील, तुला काम लागते नुसतं तुझ्या सासरी, म्हणून मी तिला जाऊ दिलं नाही ग. आई याच्यामध्ये तू तुझा स्वार्थ बघितलास, तिच्या भावना नाही बघितलास. तो तिला किती त्रास झाला असेल. तिचा भाऊ न्यायला येणार होता म्हणे, तिला काय फोन करून सांगितलं असेल वहिनीने त्याच्या घरी याय जमत नाही, माझी ननद आली, माझी सासू तब्येत चांगली नाही असं सांगितलं असेल. त्यांना कसं वाटलं असेल आई? वर्षभर 12 महिने असंच राहते सोनालीच्या घरी. तिनं कधी यावं, आम्ही कधी बघावं लेकरायला? त्याला बघू वाटत नाही त्याच्या लेकीला, नातायला, बहिणीला, भावायला बघू वाटत नाही त्याला? खरं सांगू आई, आज वहिनीसाठी मला खूप वाईट वाटत आहे. तू काही पण म्हण, कोणतीच मुलगी राहू शकत नाही. सगळ्यांना जावं वाटते, सगळ्यांना. घर कितीही जवळ राहू दे, माहेरामध्ये सण वार आला की जावं वाटते. आई असं वागत जाऊ नको तू पण सून होतीस कधीतरी. तुझ्या सासूने तुला जाऊ दिलं नसेल, तुला कसं वाटलं असेल ते तरी विचार करून वागत जा तू वहिनीसोबत. आणि त्यांचं तुझ्यासोबत आणि दादासोबत भांडण करणं काही चुकीचं नाही, कारण कदाचित मी पण हेच केलं असतं पिंकूच्या पप्पासोबत. आई मी तुम्हाला हेच विचारायला आले होते, काय झालं बरं, नाराज का आहात दोघी जणी? वहिनी मला एक तुम्ही मनातून सांगा, तुम्हाला माहेरा जावंसं नाही वाटलं का हो? किंवा वाटत नाही का तुम्हाला माहेरामध्ये जावं म्हणून? होळीचा सण आहे, घरची वाट बघत असतील. अहो ताई तुम्हाला काय सांगावं, आता 2-4 दिवसापासून आईला विचारा, तेच तांडव चालू आहे. आईची तब्येत ठीक नव्हती, मला हालता येईना, यायला मी विचारलं, ही मला म्हणले जाय म्हणले, आईला विचारून जाय म्हणले. उगा नाराजगी काही कामाची नसते. मी तुम्हाला आज एक गोष्ट सांगते, कोणत्या पण सणावाराला जाणं ही मुलींचा अधिकार असतो, हक्क असतो तो. तेच एक सण असतो,
ज्या आई वडिलांना माहेरच्या लोकांना जोडून ठेवतो आपल्यासोबत. तुमचं बरोबर आहे ताई, पण काय करणार शेवटी आता आई बोलल्या म्हणल्याने सासू बोलली म्हणल्याने मुलींना कुठेही हालायला जमत नाही. मी आईसोबत आता तेच बोलत होते. आई तुझी मुलगी जर आली नसती होळीला तुला वाईट वाटलं असतं की नाही? तू वाट बघितली असतीस की नाही माझी पिंकीची? तशी वहिनीची आई वहिनीची वाट बघत असेल की नाही सोन्यासोबत? तिला वाटत असेल की नाही मामीला यावं म्हणून माझ्या लेकीने नातानं? सोनाली मला माफ कर ग, मी तुला नाही समजू शकले. अगं स्वार्थापायी मी विसरले होते ग की माझी मुलगी जशी माझ्या घरी तिला यावंसं वाटते किंवा मला वाटते की माझ्या मुलीनं माझ्या घरी यावं, तसं माझी सून पण कुणाची तरी मुलगी आहे, तिची पण आई आहे, तिला पण माहेर आहे, तिला पण जावंसं वाटत असेल, तिची पण कोणतरी वाट बघत असेल. खरंच ग सोनाली, ही खूप दुःखाची आणि वाईट चुकीची गोष्ट आहे बघ. चुकीचं वागले मी तुझ्यासोबत. स्वार्थ बघितला मी, तुझा विचार नाही केला. जर आज माझीच चकुली आली नसती पिंकूला घेऊन मला किती वाईट वाटलं असतं. ह्या गोष्टीचा विचार नाही केला मी. आई आता पण वेळ गेला नाही? वहिनीने ऑलरेडी पॅकिंग केलेली आहे वाटतं. गेले होते रूममध्ये मी. सोन्या झोपला होता, त्याला जरासं बोलावं म्हणलं पण तो झोपला होता. पॅकिंग वगैरे मला दिसली, मग मला खूप वाईट वाटलं की वहिनीला पण जावं असं वाटत असेल. वहिनीने पण खूप तांडव केला असेल तुझ्यासोबत आणि दादासोबत पण. भाऊला फोन करा वहिनी, घ्यायला या म्हणावं, नाहीतर दादा तुला नेऊन सोडेल. मला खूप गर्व होत आहे आज शुकुली तुझ्यावर, खरंच खूप गर्व होत आहे. कारण तुझी आई समजू शकली नाही एवढं वर्ष संसार करून, पण काही दिवसामध्ये माझी मुलगी शिकली. आई आमच्या मुलीला आमच्या मुली नाही समजणार तर कोण समजणार? काल तू कोणाची तरी सून होतीस, आज सासू झालीस. तुझी आज कोणीतरी सून आहे. समजून घ्यायला पाहिजे होतं तू आई बहिणीला. तू नाही समजू शकली. असं जाऊ दे, याच्यानंतर असं कधीच नको व्हायला. तुझी पण मुलगी आहे हे विचार करून वहिनीसोबत वागत जात तू, चांगलं वाईट जसं आहे ते सिच्युएशन प्रमाणे. मित्रांनो तुम्हाला आजची आमची होळी स्पेशल स्टोरी कशी वाटली कमेंट करून तुम्ही आम्हाला नक्कीच कळवा. व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा, कमेंट करायला विसरू नका मित्रांनो. याच्यानंतर कोणत्या पण सासूने आपल्या सुनेसोबत कसा व्यवहार करावा, कारण तिला पण मुलगी असते, ती पण कुणाच तरी सून असते.